ठीक आहे. थँक्यू. नाही नाही नाही, थांब थांब. नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही. तू एवढं मोठं काम केलंस माझं. चॉकलेट. थँक्यू. तुम्हाला 2 मिनिट वेळ आहे? हो बोल ना. अदितीचे जे काका आहेत ना, केतकर काका, त्यांची आणि तुमची बरीच जुनी ओळख आहे का? खूप जुनी. कॉलेज पासून मैत्री आहे आमची. का ग? त्यांनी आडनाव बदललंय का हो? काय झालं? अगं दिन्या, ते काका कशाला आडनाव बदलतील? अहो असं कसं बदलतात की काही लोक, म्हणजे गावावरनं आडनाव बदलतात किंवा काही ऑफिशियल कारणांसाठी पण बदलतात की. हा हा हा. पण नाही नाही नाही, दिन्यानी नाही आडनाव वगैरे बदललेलं. का ग पण असं का वाटलं तुला? अदिती दाभोळकर आणि हे केतकर काका. आता अदिती म्हणते की ती तिच्या काकांकडे राहते, म्हणून मला प्रश्न पडला. हो अगं सख्खे काका नसतील, मावस किंवा असे जवळचे नात्यातले असे असतील ना. मे बी. माझ्या मनात हा विचार सुद्धा आला नाही. तुला कसा काय हा प्रश्न पडला ग? नाही नाही, म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी. विचारलं पाहिजे दिन्याला. येऊ? हो हो. चॉकलेट खा. हो म्हणजे येते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. काका काय झालंय? काय झालं, ती रजनी तिचा पत्ता अपडेट करायला आली होती. त्यावेळी माझ्या अशा लक्षात आलं की ही सगळी माहिती कधी काळी कागदावर अपडेट करणार मी, हा सगळा डेटा मी कम्प्युटरला फीड करायला लागलो. सगळं कधी झालं, इतकं अपडेट झालो मी. आणि हे सगळं तुमच्यामुळे. नाही नाही, 1 मिनिट थांबा जरा. रजनी तिचा पत्ता अपडेट करायला आली होती? आता मी काय वेगळं बोललो? सकाळी सकाळी येऊन बसली. म्हणजे काय झालं, ती आली होती तिचा पत्ता अपडेट करायला आणि आधी तिचा डेटा ओपन करून बसली. काका काय तुम्ही कुठे होतात? अरे काय झालं की मला माझ्या मुलीचा फोन आला होता. तिचा काहीतरी शाळेचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून, तर मी बाहेर गेलो. परत येऊन बघतो तर ही आधी तिचा डेटा ओपन करून बसली होती. जय काका नाही आलं लक्षात, पण तेवढं काही टेन्शन घेऊ नका. तो सगळा डेटा मीच फीड केलाय, त्यामुळे मला माहिती आहे की काय आहे त्याच्यामध्ये ते. त्यावरून रजनीला काही माहिती मिळणार नाही, काही फरक पडत नाही. फरक पडतो काका. कसा? म्हणजे जरी तिला काही मिळालं नाही तरी ह्या सगळ्या गोष्टीवरून एक तर सिद्ध होतं की ती माझी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतेय, कारण तिला माझा संशय आलाय काका. हो, आज नंदिनी मॅडम कडनं तू प्रसाद घेतला नाहीस ते सुद्धा नोटीस केलंय. प्रसाद? प्रसादाचं काय? काय गडबड आहे का? नाही म्हणजे मी 2दा मागून घेतला होता. तू का घेतला नाहीस? काका तसं काही नाही. आज माझा उपवास आहे, हरताळकेचा. अदिती नको हा उपवास, नको ते व्रत वगैरे. सांगतो ती रजनी तुला नक्की अडकवण्याचा प्रयत्न करेल. नाही, काहीही झालं
तरी मी हा उपवास सोडणार नाही.